पत्र पहिले. चिरंजीव प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद. दर आठवड्यास पत्र पाठव म्हणून तुझा लगडा होता. शेवटी मी ठरवले की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, फार अभ्यास न करताही पास झालीस. मग आता आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला कधीच वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याजवळ शिकली असशील. आणि छोट्या अरुणला घेऊन जातेस की काय? जपून हो. गोदावरी बाळंत झाली. ती आता कामाला येत नसेल. तू तिच्याकडे गेली होतीस का? तिला हवे नको विचारा. गोदावरीचे काम किती निर्मळ. आणि तिची आता धांदल असेल. पाऊस दूर आहे अशी होती कल्पना, परंतु यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारी फजिती. शेतकऱ्यांची घरे अजून शिवायची होती. कोणी नुसती उतरून ठेवली होती. राब शेतात नेऊन जाळायचा होता. कोणाकोणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोकीवर पाऊस आला. प्रथम वाटले की अभ्रट असेल. इतक्यात कुठला पाऊस? 7 तारखेस मृग लागायचे. अजून रोहिणी नाही आल्या. उद्या रोहिणी निघतील. तुम्हा बायकांच्या ओव्यात असे पावसाचे मुद्दाम वर्णन आहे. पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा. रोहिणीत पाऊस म्हणजे नवलाचा. सर्वांची धांदल उडाली. लाकूड फाटे 4 महिन्यांचे आणून साठवायचे होते. शेण्या गोवऱ्या भरून ठेवायच्या होत्या. तो आकाश भरून आले. लोक भराभर घरे शिवू लागले. शिगवण महापदे सारे एकमेकांना मदत करायला गेले. गवळवाडची घरे दिवसभरात काम करून शिवून काढण्यात आली. खेड्यापाड्यातून त्या जातीपुरते अजून एक ऐक्य आहे. ती वाडी, तो कोंड, तिथले लोक एकत्र होतात. ही भावना वाढायला हवी. मी परवा उजाडता फिरायला गेलो होतो. पावसाचे चिन्ह नव्हते. नवी पालवी फुटलेली झाडे सुंदर दिसत होती. पाने अजून जून नव्हती झाली. पोपटी रंग होता पानांचा. कोकिळा ओरडतच होती. आणि दूर पेरते व्हा करणारा पक्षीही ओरडत होता. एके ठिकाणी रस्त्यावरून साप गेल्याच्या खुण्या होता. त्याच्या शरीराचे ठसे उठलेले होते. उन्हाळ्याच्या दिवसात साप रस्त्यावर येऊन पडतात. थंडगार धुळीत त्यांना बरे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री पायात घातल्याशिवाय आजोबा मला लहानपणी बाहेर पडू देत नसत. हातात काठी घेऊन जा, दगडावर आपटीत आवाज करीत जा असे म्हणायचे. आता पाऊस आला म्हणजे यांचे विहार बंद होतील. सापांची घरे पाण्याने भरून जातील. रस्त्यात चिखल, मग घरांच्या वळचणीस येऊन राहतात. लाकडाच्या खोपटीत येऊन बसतात. मला फिरताना पांढरे चाफे फुललेले दिसत होते. उन्हाळ्यात यांना काय बहर असतो. झाडावर पान एकही दिसत नाही, परंतु सर्वत्र फुले. या झाडाला पाणी लागत नाही. कुंपणात लावा, कोठेही लावा. दगडधोंड्यांमध्ये, कातळाच्या मध्ये पांढरा चाफा आपला उभाच. हळदी कुंकवाच्या वेळेस गौरीसमोर याच फुलांच्या माळा करून सोडतात. चाळणीच्या भोकातून हीच फुले घालून चाळणी सजवतो. याच फुलांच्या कळ्या एकमेकात अडकवून घोडे करतो. याच फुलांच्या पाकळ्या भोके पाडून त्या डेखात अडकवून मधला पिवळा भाग वर करून त्याची जणू राखाडी करतो. अपार फुले. आता पावसाळा आला म्हणजे ही फुले जातील आणि लांब लांब हिरव्यागार पानांनी हे चाफे भरून जातील. पावसाळ्यात सोनचाफ्यांना बहर येतो. उन्हाळ्यात या गरीब पांढऱ्या चाफ्यांना. आणि सुधा, बकुळी काय फुलत होत्या. तुला गजरे आवडतात. येथे असतीस तर बकुळीची फुले केसात घातलीस. मास्टर स्टँडवरून बकुळीचे हार घेऊन लहान मुली विकायला उभ्या होत्या. बकुळीचे बारीकसे फूल, किती सुवास. आणि त्याच्या त्या हृदयात मध असतो. फूल उचलावे तो त्याच्या 2-4 तरी मुंग्या निघायच्या. येथे कुमी, विमली यांना फुलांचा तिटकारा, परंतु सुंदरच्या 2 छोट्या चिमण्या मुली, त्यांना काय हौस. दिल्लीच्या उन्हाळ्यातून त्या आल्या आहेत. सकाळ होताच बकुळीखाली जातात आणि परड्या भरून आणतात. सायंकाळी गुलबक्षीची फुले, परंतु गुलबक्षीचा खरा बहर पुढेच. सध्या उन्हाळ्यात फुले कमीच, परंतु मोगरे फुलत आहेत. पुढे पावसाळ्यातही बहर येईल. जाई फुलले आहेत आणि रस्त्यावरती लाल फुले असलेली झाडे. इकडे ती आहेत. मे फ्लॉवर मुंबईस म्हणतात. बंगालकडे त्याला कृष्णचूडा म्हणतात. झाडावर पान नाही, फुलेच फुले. या लाल फुलांप्रमाणेच पिवळी निळी फुले असणारेही याच जातीचे वृक्ष असतात. शिरीष वृक्षावरची फुले होती. मला तर ती फार आवडतात. किती नाजूक ते शतकेसर. भर्तृहरीच्या नीतिशतकात आहे की हिरा शिरीषाच्या फुलाने कापता येणे शक्य होईल,
परंतु मूर्खाची समजूत घालणे कठीण. सुधामाई, फुले हे सृष्टीचे वैभव आहे. त्या त्या ऋतूत निराळे. आता पावसाळा आला म्हणजे रानात फुले फुलतील. या वसंत ऋतूतही किती लतावेलींना फुले. कुडाच्या झाडांना फुले आली आहेत. त्यांच्या लांब कोवळ्या शेंगा किती सुंदर दिसतात. निळसर शेंगा. भाजडी घालून आई त्यांची भाजी करायची. ही कुड्याची झाडे उद्या पाऊस आला की हिरवागार पानांनी भरून जातील. मग ती पाने पत्रावळीसाठी आणायची. पळसही उन्हाळ्यात फुलतात. लाल दिसतात. अर्जुनाला भीष्मांनी बाण मारून रक्तबंबाळ केले. त्याचे वर्णन करताना वामन पंडित म्हणतात, पुष्पवर्ण नटाल पळसाचा, पार्थ सावध नसे पळ साचा. पळसाच्या फुलाचा रंग अर्जुनाने घेतला. क्षणभर तो सावध नव्हता. पळसाच्या फुलांचा रंग कुसुंबी होतो. मी हे वैभव बघत जात होतो. ऊन पडले होते. रानात सोडलेली गाईगुरे त्यांना चरायला काय होते, तरी ती जमिनीला तोंडे लावीत. वाळलेली तृणाची काडी कोठे मिळेल ही इच्छा. ती पहा, एक गाय विहिरीवर उभी आहे. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याचा दुष्काळ. काठेवाडात एका कुटुंबाला 1 गॅलन पाणी रोज देण्यात येते. कसे करत असतील लोक. काठेवाडात मोठी नदी नाही. जैनांनी मोठी मंदिरे बांधली, परंतु पाणी मिळेल अशी काही योजना नाही. जुने प्रचंड तलाव आहेत, परंतु नाना संस्थाने एकमेकांच्या हद्दी आड येतात. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळ आले की एका थेंबासाठी जीव हपापे. ती गाय उभी आहे. दगडाला पडलेल्या लहानशा खळग्यात साठलेले पाणी पीत आहे. परंतु ती पहा, एक मुलगी विहिरीवर आली. लांब असेल तिचे घर. सासूरवाशीण असेल. गरिबाची दिसते. लुगडे ढोपरावर नीट आवरलेले. तिने कळशी ओढून आधी गाईस पाणी ओतले. गाय पाणी पीत होती. ती मुलगी त्या गायीच्या समाधानाकडे बघत होती. पी, शांत हो, असे का ती म्हणत असेल. मूक दुवा देऊन गाय गेली. त्या मुलीने ते पाणी दगडी खळग्यात ओतून ठेवले. पुन्हा कळशी काढून ती निघून गेली. मी बघत जात होतो. तो गार वारा आला. आकाशात ढग जमले. कोठेतरी पाऊस पडला असावा. सुगंध आला. इतक्यात पाऊस येऊ दे, गुरांना पाणी होईल. परंतु पुढे दगा नाही ना देणार. पाऊसच सुरू झाला समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल. आणि पाऊस न आला तर सारे प्रभूच्या हाती. सुधा टपटप पाऊस आला. पाऊस पडे टापूर टुपूर, नदीला आला पूर, घर माझे आहे दूर. हे चरण आठवले. तुझे आवडते चरण. मी टोपी काढली. डोक्यावर देवाची अमृतवृष्टी पडो म्हटले. मी गावाकडे पावले वळवली. लोकांची धावपळ दिसली. आणि 2 दिवस पाऊस पडत आहे. लोकांनी पेरे केले. दरवर्षी रोहिणीचे पेरे करतात, म्हणून उन्हात बी तापते. मग पाऊस पडताच रोप छान येते. यावर्षी तापायला सवड झाली नाही. पेरलेले बी पाखरे खातात. यावर्षी त्यांना खायला सवड झाली नाही. पेरे लवकर झाले. 8 दिवशी रोप दिसू लागले. बाजारातून छत्र्यांची विक्री सुरू झाली. गावे कारवर इकडे ताडाच्या गोल छत्र्या, तिकडे नारळाच्या झापाच्या घोंगडीची खोळ डोक्यावर घ्यावी तशा कुंच्या करतात. त्या डोक्यावर घेऊन मग पावसात कामाला जातात. रत्नागिरी, कुलाबा जिल्ह्यात इरली. लहानपणी आजोबांबरोबर मीही इरली विणीत असे. बांबूचा सांगाडा करून मिळाला की पळसाची, धामणीची वगैरे पाने घालून इरले शिवायचे. काही लोक किती नक्षीदार करतात. सुद्धा लहान लहान वस्तूही कलात्मक करायला आम्हाला शिकायचे आहे बरं का. जपानी लोक साधे मडके, साधी कपबशी, साधी चटई, साधा पंखा या साध्या साध्या वस्तूही सुंदर आणि सुबक करतील. आपली कला श्रीमंती वस्तूत आहे. मोठी मंदिरे, ताजमहाल, हिऱ्या सोन्याचे दागिने यात कला आहे. परंतु अशी लहानशी झोपडी, तीही कलात्मक बांधीन. लहानसे मडके, तेही सुंदर असेल. बांबूचा पंखा, तोही कलात्मक करीन. ही दृष्टी घेऊन सर्वत्र उभे राहिले पाहिजे. तुझे घर कुडाचे का असेना, तेथेही प्रमाण असू दे, उजेड असू दे, आकाररम्यता असू दे. हे पत्र लांबले. आता पुरे नाही का. बाहेर सर पडत आहे. अक्का विचारते, अण्णा गोडभर तरतरी घेशील का. तरतरी म्हणजे चहा. घेईन तिच्याबरोबर थोडा. अक्काची मांजरी चुली पाठीमागे आहे. भिजून आली की काय कोठे. तसा गारवा अजून नाही. 15 दिवस पाऊस सारखा पडेल तर उकाडा कमी होईल. हवेत गारवा येईल. खरेच परवा कापा फणस आणला होता, परंतु गऱ्यांच्या अंगावर मांस नाही. अक्का म्हणाली, 1.25 रुपयाच्या आठळ्या तरी झाल्या. आषाढी एकादशीला त्याचीच भाजी.
ते मागे वादळ झाले ना, त्यामुळे आंबे फणस यांची झाडे निर्जीव झाली. आंबे आलेच नाहीत, फणस थोडे आले, परंतु गारा भरली नाही. तू आंब्यांच्या कोळी पावसाळ्यात भाजायला जमवून ठेवल्या आहेस की नाही? तिकडेही आंबे असतीलच. मी एका मित्राला तुम्हाला पाठवायला लिहिले आहे. आले म्हणजे कळव. माझी ही आठवण आंबा खाताना काढा. तुझी मैत्रीण प्रभा सावे पास झाली का? तिचे पत्र येते का? मैत्री कायम ठेवा. एकमेकींना पत्रे पाठवीत जा. पुरे हो आता. म्हणशील अण्णांचे पत्र म्हणजे मारुतीचे शेपूट. मगा पुरे म्हणाला तर पुन्हा आंबे फणस निघाले. आता मात्र जय हिंद. ची प्रिय अरुणला पापा. तिला जपा. सर्वांस प्रेम नमस्कार. तुझा अण्णा.